तर मी आधी खजूर हे टाकले, मखाना टाकला, मग खजूर टाकले. खजूरच्या बिया मधल्या काढून घ्यायच्या आहे आपल्याला. मंडळी, आमच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनल एनिशा अँड मम्मी रेसिपी. तर तुम्हाला थंबनेवरून समजलं असेल आज मम्मी काय बनवणार आहे. मम्मी खूप गरम होत आहे. खूप गरम होते तर म्हटलं काहीतरी थंड थंड खावा आपण. तर आपण काहीतरी रेसिपी दाखवायला पाहिजे मुलींना. चला आपण बाहेरून आणून तर खातोच, कोण वगैरे खातो, कुल्फ्या खातो, तर मग घरी काहीतरी आपण प्रकार बनवायला पाहिजे. मग आपण एवढं फ्रीज घेतो, त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे ना. तर त्याच्याकरता फक्त आपल्याला वस्तू आणायला लागतात आणि घरी बनवावं लागतं. त्याला काही एवढं हे नाही लागत का. चला आपले सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. तर त्याला मग मी काय काय साहित्य लागतं कुल्फी बनवण्यासाठी, तर ते मी तुम्हाला दाखवते. तर आज मम्मी बनवणार आहे कुल्फी. तर मस्त आम्ही आज कुल्फीचा बेत केला, कारण खूप गरम होते. मम्मी म्हटलं मम्मी बनवू ना गं. तर ती पण एक युनिक आहे, ती पण आहे मखाण्यापासून मम्मी बनवणार आहे. तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागेल ते मम्मी सांग. साखरच्या ऐवजी आपण खजूर टाकूया आणि आपल्या टरबुजाच्या बिया आहे आणि हे दूध आहे. हे दूध आपल्याला कोमट करून घ्यायचंय आणि हे सगळं मिक्सर मध्ये दळायचंय. त्याच्यासाठी बघा मी साचे आणलेले आहेत. किती छान. फक्त यात टाकायचे, असं खायचं, असं करून खायचं. कितीच आणलं मी हे 150. तर हे मम्मीने सोनी गिफ्ट्स मधून आणलं, 150 रुपयाचं. तर हे बघा, हे खूप छान असं आणलंय साचा. आणि हे आहे मिक्सरचं भांडं, यात मम्मी करणार आहे. तर तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घेऊ शकता. तर आम्ही एवढी वाटी मखाणे घेतलेले आहे. हे साचं छोटा आहे ना, छोटे आहे, तर म्हणून मी थोडेच घेतले, कारण आपले 6 एवढ्या दुधामध्ये होऊन जातील. आवडलं तर करता येईल पुढे परत. तर आपल्याला मखाने घ्यायचे. आता आपल्याला खजूर घ्यायचे, साखर टाकायची नाही आपल्याला. तर मी आधी हे टाकले, मखाना टाकला, मग खजूर टाकले. खजूरच्या बिया मधल्या काढून घ्यायच्या आहे आपल्याला आणि ह्या टरबुजाच्या बिया आहे. आणि नंतर आपल्याला हे दूध टाकायचंय कोमट. तर आपले दूध आहे ते म्हशीचं घ्यायचं आहे, शिवाय ते कोमट करून घ्यायचं आहे. आणि आता हे मम्मीने त्यात टाकले. आता आपल्याला हे मिक्सरमध्ये, आता निशे मिक्सरमध्ये दळेल. हो, मी बसते तोपर्यंत. मिक्सरमध्ये भांड लावलंय. तर हे बघा किती छान असं बारीक झालेलं आहे. आता आपण बघू परत एकदा, मम्मी बघून घेईल बारीक झालेले का व्यवस्थित. छान मम्मीने दळून झालेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे उन्हाळा लागलेला आहे, तर छान मस्त आपल्याला थंड थंड खाऊ वाटतं. तर तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या कुल्फी घरी बघून म्हणजे केली असेल, पण आता ही मम्मी थोडीशी युनिक दाखवलेली आहे. तर छान मखाण्याची. तर आता मम्मी थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकेल. आता हे ड्रायफ्रुट्स आपल्याकडं ऑप्शनल आहे, तुम्हाला जर हवे म्हणजे टाकायचे असेल किंवा असेल घरात तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकले तरीही चालेल. आणि केशर असेल तरी टाकू शकता तुम्ही. तर आता हे मम्मी व्यवस्थित हलवून घेईल. आणि आम्हाला ना बऱ्याच दिवसापासून खूप कुल्फी खायचं मन झालं होतं. तर मम्मीला म्हटलं आपण करू. तर मग म्हणे आपण छान. तर आपल्याला ही रात्रभर ठेवायची आहे, आत्ता लगेच काढायचं नाही आपल्याला. तर याचं टेम्परेचर लावून आपल्याला रात्रभर तरी ठेवायचं आहे. मस्त. मम्मी जेही साचे होते आपले त्याच्यात मम्मीने भरून घेतलेलं आहे. तर एकदम परफेक्ट झालं प्रमाण. मला वाटलं होतं कमी होईल, पण मम्मीने म्हणे बरोबर होईल म्हणे. तर आता आपल्याला हे झाकण लावायचं यात बघा, म्हणजे सकाळी बरोबर आपल्याला काढता येते. किती छान शेप दिसतोय. मस्त छान छान आपल्याला आता कुल्फी खायला मिळणार आहे सकाळी. सकाळी म्हणजे आम्ही दुपारूनच खाऊ. आता आम्ही करून ठेवतोय. आता वाजले आहे संध्याकाळचे 7 वाजले, 7 का 8. सेट करायला पण ठेवलेले आहे. सेट केलं फ्रीजचं जे टेम्परेचर आहे. तर हे बघा, तर बरं आपल्याला असंच ठेवायचं आहे. तर आपण आता उद्या आपली कुल्फी झाली का नाही ते उद्या बघू. आता मार्केटमधून आली आणि आज मिरची तळून भजे केले आणि ते खाल्ले नाश्त्याला. शेपूची भाजी, पोळ्या केल्या आहेत. तर काल आपण तुम्हाला दाखवल्याच्या कुल्फ्या करायच्या होत्या. तर आल्यावर आंघोळ केली, नाश्ता केला, देवपूजा केली. तर आता मी त्या कुल्फ्या बघते. आता निशा सांगितलं चल बरं निशा कुल्फ्या बघू कशा झाल्या. तर दाखवते. तर मग म्हटलं चला आज दुसरा दिवस आहे, छान मस्त. आता आपल्या कुल्फी झाली असेल तर आता मी दाखवते तुम्हाला. चला किचनमध्ये आपण जाऊया.
आणि आज आता इथे ना नाशिकमध्ये 3 दिवस पाणी येणार नाही, म्हणजे 2 दिवस. तर खूप काटकसरीने आम्हाला पाणी वापरायचं आहे. तर तुम्हाला आधी मेनू दाखवते. आज काय बनवलं आहे. इथे आहे शेपूची भाजी, इकडे आज भजी बनवले होते, चपाती. तर आपण आता फ्रीज उघडून बघू. झाली बघा, फायनली आपली कुल्फी मस्त रेडी आहे. आता आपण हे काढू. कडक कडक तर वाटतंय आणि दिसायला छान दिसतंय. तर आता ही कुल्फी आपण हे डायरेक्ट इझिली हे झाकण नाही निघणार, कारण की आपल्याला हे पाण्यात घ्यावं लागेल. 5 मिनटं हलवून मग ती हळूहळू निघेल. तर मी तुम्हाला आता दाखवते. तर मम्मीला आता मी दाखवते. मम्मी, ही आहे रेडी कुल्फी. आता हे कशा खोलायच्या तर मी हिला सांगते. एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आणि पाणी घेतल्यानंतर हे थोडंसं जो भाग आहे वरचा तो थोडा 2 मिनिट ठेवायचा. बोलली म्हणजे तांब्यामध्ये पाणी आण किंवा ग्लासमध्ये. आता मम्मी बघा आपल्याला खोलून दाखवणार आहे. पाणी तर मम्मी आता आपल्याला कुल्फी ओपन करून दाखवेल आणि मस्त आम्ही आता कुल्फीचा आस्वाद घेणार आहे. गरम पण खूप होतं. थांब मम्मी, करत राहा, कारण की खूप कडक झालंय. रात्रभर होत्या ना त्या बनवायच्या. तर बघा आपण पाण्यात भिजून झाली आपली. हा हा. झाली कुल्फी, मस्त मोठी मोठी कुल्फी आहे. किती छान दिसते ती. करायची आणि अशीच आपल्याला खायची आहे. मम्मी टेस्ट घे. चल आता, मम्मीला कोण खूप आवडतो. आणि आता ही आजची घरातली मस्त कुल्फी आपली घरातली ती घरातलीच असते, मनसोक्त खातात. कशी झाली मम्मी? एकदम मस्त. गोड वगैरे. आणि आपण बघा साखर नाही, गूळ नाही, कोणतेही गोड नाही टाकले, म्हणजे शक्यतो तर साखरच टाकतात. तर मम्मीनी खजूर टाकले आपण. साखरच्या ऐवजी खजूर टाकले. हो, आणि मखाण्याची कधी मस्तपैकी थंडगार कुल्फी. मी नाही खाल्ली. टॉन्सिलमुळे खाल्ली ना. तर मला टॉन्सिल आहे म्हणून मी खाल्ली नाही. तर खूप सुंदर झाली. साईने पण एक खाल्ली, तर एक मनच भरलं त्यांचं एक खाल्ली. तर आता रात्री खातील, नाही तर मग उद्या खातील. आपल्या घरातच आहे आणि खूप छान अशी पौष्टिक आहे. तुम्ही प्लीज ट्राय करा. फक्त 3 साहित्य पाहिजे. तुम्ही बघितलं, मखाणा, खजूर आणि आपल्या त्या टरबूजच्या बिया असतात, त्या मिळतच कुठे पण. तुम्ही ऑनलाईन पण मागवू शकता. आणि दूध तर लागतच. तर नक्की नक्की ट्राय करा. घरातलं कधीही चांगलंच. तर आजची रेसिपी छान असतात. उन्हाळ्याचा आता तुम्हाला माहिती आहे, उन्हाळा खूप आहे आणि आमच्या इथे 2 दिवस पाणी येणार नाही, तुम्हाला सांगितलं. परत वातावरण पण थोडंसं आबट आहे म्हणून थोडंसं पाऊस येणार सांगितलेलं आहे. थोडं स्किप केलं. आपलं कसलं का वाळवण्याचा प्रकार थोडं थांबून घेतलं, कारण की ना वातावरण नाही एवढं खास. तर आजची नक्की ट्राय करा कुल्फीची रेसिपी. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कुल्फ्यांची, तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय.